नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. टेंभुर्णी, माढा तालुका, सोलापूर जिल्हा या ठिकाणी गुरुवार दिनांक 9/5/2024 रोजी एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेला निमित्त श्री मारुती देवस्थान मंदिर व श्री मारुती यात्रा कमिटी टेंभुर्णी आयोजित श्री मारुती देवस्थान यात्रेच्या निमित्तानं एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे 9/5/2024 ला गुरुवारी दुपारी ठीक 3 वाजता. कुस्त्याही सगळ्यात चांगल्या घेतलेल्या आहेत, तोला मोलाच्या घेतलेल्या आहेत. 1 नंबरसाठी पैलवान सुहास गोडगे, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान संतोष जगताप शिवनेरी तालीम अकलूज अशी कुस्ती 1 नंबरसाठी घेतलेली. 2 नंबरसाठी पैलवान सतपाल सोनटक्के कंदरला सरावाला आहे विरुद्ध राहुल सूळ आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे. 3 नंबरसाठी पैलवान सूरज उर्फ नामदेव कोकाटे इंटरनॅशनल पैलवान आहे विरुद्ध अप्पा वळकुंडे शिवनेरी तालीम अकलूज अशी कुस्ती घेतलेली. त्यानंतर खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत. पैलवान विश्वचरण सोलनकर, कालीचरण सोलनकरचा बंधू, टेंभुर्णी जवळचा पैलवान टाकळी गावचा विरुद्ध पैलवान अविनाश गावडे सराटी गोकुळाचा तालमीला सरावाला आहे. त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान बबलू सुतार, महाराज चॅम्पियन आहे, अतिशय लढवय्या पैलवान आहे, कंदरला सरावाला आहे विरुद्ध शुभम मगर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अशी कुस्ती घेतलेली. तारीख 9/5/2024 गुरुवार, टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे. धारीवाल टाउनशिप टेंभुर्णी, अकलूज रोड टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर. खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत. आपण बघूया कुस्ती कशा कशा घेतलेल्या आहेत त्या. पैलवान अजित देशमुख विरुद्ध तेजस काळे पैलवान, पैलवान आकाश देशमुख विरुद्ध पैलवान ओम मगर, पैलवान सौरभ मिस्किन विरुद्ध पैलवान धर्मराज गाडगे, पैलवान सूरज खांडेकर विरुद्ध पैलवान धीरज लोकरे, पैलवान वैभव अलदर विरुद्ध पैलवान रोहित कोल्हे अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत. सगळ्यांनी कुस्त्या बघायला या. आयोजक श्री मारुती देवस्थान यात्रा कमिटी, समस्त ग्रामस्थ टेंभुर्णी सगळ्यांना निमंत्रण देत आहेत. सगळ्यांनी कुस्त्या बघायला या. खूप चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत. महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत. आपण कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून बघूया.